धडकू नको रे, धडकू नको, कोळायस काय? अरे कुठे आलास म्हणा की तिकडे तुझ्या आजीचा फटाकडी येऊन ही चल्ला चल रहा बोट ऑटोमॅटिक फिरायला लागल्या काय? थोडासा रंग मिळाला तर पाटलाला लावताच. पाटील ह्याचं वॉटर इथं सोडा लागलाय, थोड्या डोसक्याचा पाहिजे. काय किंग सांगू तर कसं सांगू, धडकणार असं आपण वाटा लागले मला. झाडा झुडपात नाही आता तिकडे घेऊन चला म्हणून. तर असा काय विषय आहे? हा हा, थोड्या डोसक्याचा मी. Life goes on and on and हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय मालवणला. रिसेंटली तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर ते स्फटिक शिवलिंग जे आहे मालवण मधलं, ते खूप फेमस झाले आणि बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की तिकडे जायचं. तर आज आहे 8 मार्च आणि जर तुम्ही मला इंस्टाला फॉलो असाल तर तुम्हाला माहीत असेल की आज आपली राईड विथ सांगलीकर्स ग्रुपची पहिली ऑफिशियल राईड होती कुठं तर मोरजाई पठार इथे, पण ती आपण कॅन्सल केलो आहे कारण आज आहे रंगपंचमी. त्यामुळे बरेचसे मेंबर कॅन्सल झाले किंवा कोणाला जायचं आहे आणि ते 12-1 पर्यंत यायचं. आणि आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनलसुद्धा आहे, त्यामुळं कोणाचं क्रायटेरिया होते की 4च्या आत यायचं आपल्याला. तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ती राईड आपण पोस्टपोन केल्या आणि आत्ता आपण चाललोय मालवणकडे. अचानक भयानक प्लॅन ठरला. रात्री कॅन्सल झाल्यावर मी आणि पाटील दोघंजणच आहे, तर चाललोय. बाकीचे कोण नाही आहेत, बऱ्यापैकी सगळेजण कॅन्सल झालेत. म्हणजे जसं 5-6 जण राहिलेलो आम्ही. अचानक भयानक असं लांब जायचं म्हटल्यावर ते जरा तळ्यात मिळत झालं त्यांचं. तर आम्ही तर चाललोय आणि सकाळच्या वाजल्यात 7:30 आणि दरवेळेसारखं तुम्हाला माहीतच आहे, निघणार होतं आम्ही 6ला आणि निघालोय 7:30ला. लेट करणार नाही ते ओंक्या कसला. तर मी आता चाललोय डायरेक्ट पहिला अंकली फाट्याला. पाटील तिकडं येणार डायरेक्ट हायवेहून. जरा काहीतरी अँगल देन थोडासा खालीवर झाला असेल किंवा साऊंड क्वालिटी थोडीफार इकडे तिकडे झाली असेल तर समजून घ्या, कारण मी पूर्ण सेटअप परत जुन्या एक्झॉर वेनमसमध्ये मारलाय. तर बघा, ह्यातलं आजची पहिलीच राईड आहे. मारलाय मी प्रॉपर सेटअप, तरी पण एकदा चेक करू. आणि अंकलीमध्ये थांबल्यावर आपण आणि गाडी मी टाकतो पहिल्या स्पोर्ट्स मोडला. ओकेच टाक्या आपण काल रात्रीच फुल केल्या. गाडी फक्त आपण वॉश केली नाही कारण काल जरा तळ्यात मळ्यात चालू होतं, त्यामुळं ठीक आहे, पण मी स्वच्छ पुसून आणलोय. आणि तिसरा मेंबर एक आपल्याला जॉईन होणार आहे. मामा जरा तिकडं सारखा कुठं यायला इकडं हळूहळू. तिसरा मेंबर कोण आहे तर वैभव तिथंच आहे जॉबला कोकणात, जसं की तुम्हाला माहीत आहे. तर त्याच्यापासून फक्त तो स्पॉट 17 किलोमीटर आहे. तर तो येतो बोललाय मला, बघूया कसं काय होते. हाले दिल को सुकून चाहिए, मी आणि माझा भंगाराळा आवाज. वो जरा टायर प्रेशर चेक करायला पाहिजे. जरा गाडी का असं व्हायला, परत जरा असं दबून चालल्यागत वाटायला. ठीक आहे, चेक करूया आपण कुठं तर पुढं. तर चला डायरेक्ट जाऊया पहिला अंकलीत आणि मग तिथनंच पुढं आता कंटिन्यू करू आपण. काय टायमिंग आहे पाटील, कसं वाटायला बिना इंटरकॉमचं? वैयक्तिक इंटरकॉम चालू केले, स्वतःच गाणं म्हणाले. वरडाले बिरडाले काय पाहिजे ते करले, खोळ्या घेत. आता काय करू? तर पहिला स्टॉप आपला आहे अंकली फाट्याला आणि मस्तपैकी आपण चहा मारवली आणि आपण इथं जायचं नियोजन आहे. आणि 8 इथंच वाजल्यात, पुढचं अजून नियोजन आपल्याला माहीत नाही. आणि आपल्या पाटील इथं आलेले आहेत, पाटील पण चहा वाढाल्यात. बसूया गाडीवर. सगळ्यात मोठा विषय हे आहे की आपल्याकडे इंटरकॉम नाही आहे. स्वतः इंटरकॉम झाली. मी तर गाणी म्हणत झाली, पडवत सुट्टी दिली नाही अजिबात. तर हे आपल्या बाईक्स. चला तर जाऊया. तर निघलोय आपण, आलोय हातकणंगलेच्या आसपास. एवढं भंगार वाटाले. इंटरकॉम नाही आहे आमच्याकडे, दोघांकडे पण नाही आहे, कारण आपण ते दिले रिपेअरसाठी ब्ल्यू आर्मरकडे. ब्ल्यू आर्मरवाल्यांचं पण सपोर्ट एवढा भारी आहे ना खरोखर. जरा पण माझा विषय गणला आहे. मी एकदा दिलेला, रिपेअर होऊन आलेला माझा इंटरकॉम, पण ते परत सॉकेटमधून लूज होता, कनेक्टिव्हिटी इश्यू होता. परत त्यांनी म्हणले पाठवा. तर बघू कसं काय होते. जरा यायला पाहिजे राव. आणि काल फक्त आले स्पीकर सेट आलाय फक्त. मी एवढा खुश झालेलो ब्ल्यू आर्मरचं पॅकेट बघून की आला आपलं इंटरकॉम म्हणून, पण नाही, फक्त स्पीकर सेट आलाय आणि डिव्हाइस आलेलं नाही अजून. आलोच पाडेल. आमचं सगळं हँड सिग्नलवर चालू आहे.
काय इंटरकॉम असलं तर जरा बरं पडतंय. हे पण बरं पडतंय, जरा जुन्या दिवसांची आठवण झाली मला. असं जेव्हा आम्ही सगळे बिना इंटरकॉमचे होतो त्यावेळेला आम्ही असंच हँड सिग्नलवर जात होतो, पण ते खूप बोरिंग होतं राव. आणि आत्ता हे पण बोरिंगच आहे. इंटरकॉम असले कसं गाणे बिणे वाजतात. कसं आहे, पाटील हँड सिग्नलवर चालू आहे, गाणे बिणे वाजतात, परत दोघंजण एकमेकांशी कनेक्टेड असतोय, तर जरा बरं पडते. काकू काय थांबवत आहे काय? बस लाईफ गोज ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन ऑन एंड ऑन एंड ऑन. हे असं इंटरकॉम चालू आहे सध्या आपलं. निवांत चाललं आहे, काय गडबड नाही. 60-70 60-70 80 90 100 110 120 पर्यंत असं निवांतच चालले आहे आम्ही. लय काय गडबड नाही, काय नाही. त्यामुळं ठीक बा. ओके पाटील, ओके. हे असं चाललं आहे निवांत. गडबड अजिबात नाही आहे आपल्याला, गडबड अजिबात नाही आहे. Life goes on and 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 on. तर आपण आलोय आता कोल्हापूरमध्ये, आणि इथं सगळ्यात वेळ वाटते जी कमानच नाही आपली. असं आता कोल्हापूरमध्ये एंट्री केल्यासारखं वाटतच नाही. मी तर अलीकडे आता इकडे यायचंच बंद केलं आहे. मी डायरेक्ट तिकडे जाते उंचगाववरून डायरेक्ट त्या साईडला बायकर्स वर्ल्ड. कारण बायकर्स वर्ल्डला एकीकडेच काम असते आपलं, जास्त करून कोल्हापूरमध्ये दुसरं काय कामच नाही आहे. आज इकडं चाललो आहे बिकॉज आपल्याला आतनं जायचं आहे रंकाळ्यापासून. फोंडा घाटातून जाणार आपण आज. फोंडा घाटातून विशेष शेवट. पाटलाचं इंडिकेटर चालू आहे. पाटलाला कसं सांगू आता, इंटरकॉम नसली ही बॉम्ब. इंडिकेटर बंद करा, पण सांगू तर कसं सांगू कुछ तो दिमाग लगाना पडेगा तया. इंडिकेटर चालू तर बंद करा म्हणलो. इंडिकेटर चालू तर बंद करा म्हणलो. असं केलं की लक्षात ठेवा, इंडिकेटर बंद करा म्हणाले. ठीक बा, चल्ली. लाईफ गोज ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन. आज माझ्या इन्स्टा स्टोरीचा पहिलं गाणं हेच असणार आहे. लाईफ गोज ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन एंड. सकाळपासून तोंडातनं जाईन झाली माझ्या ते. ओके, तर कोल्हापुरातून बाहेर आपण पडलेलो आहे. कोल्हापुरातनं काय तर 150 किलोमीटरच्या आसपास दाखवत होतो. तर तिथनं बाहेर पडले आपण, मस्तपैकी निवांत चाललो आहे. अरे हे असले प्राणी कुठने येतात काय माहीत. हे मध्येच एकदम यायचं इंडिकेटर पाक येऊ आत वाळायच्या टायमिंगला इंडिकेटर लावला. अवघड आहे चालायचं. यूं ही चल रहा है, यूं ही चल रहा है, इतनी हसीन है ये दुनिया. आज आहे रंगपंचमी आणि लोक इथे खेळायला चालू केल्यात. त्याच्या आधी आम्ही बाहेर पडलो थोडा, काही विषय नाही. ओकेच पाटील, ओकेच. तर पहिला पेट्रोलचा स्टॉप आपला आहे इथे. पाटील टाकाला पेट्रोल. सावली बघून थांबायचं म्हणतोय, तर सावलीच घावणं झाल्या. अरे 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 सावली किधर है बाबू. लाईफ गोज ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन. ओके, तर पेट्रोलचा स्टॉप आपला झालेला आहे. आपण निघालोय परत आता, तर जाऊया. हां, तर मी हे म्हणत होतो की आज आहे रंगपंचमी. तर तुम्हाला खरोखर सांगतो, जर अंडर 25 असाल तुमची एज, तर हे रंगपंचमी किंवा जे तुमचे स्कूल फ्रेंड्स आहेत, कॉलेज फ्रेंड्स आहेत, त्यांच्याबरोबर एन्जॉय करा. आत्ता कसं आहे, आज माझी खेळायची इच्छा आहे, पण कोण मित्र नाही आहेत, सगळे इकडे तिकडे कामात किंवा हे, तर ते पॉसिबल होत नाही नंतर. ठीक आहे, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला हा टाईम मिळेल ना, तेव्हा तुम्ही खेळून घ्या किंवा एन्जॉय करून घ्या. परत कुणाच्या मनात जरी असेल की खेळायचं भेटायचं, पण ते टाईम असं येतो की प्रत्येकाच्या डोक्यावर जबाबदारी असत्या आणि त्यातून ते बाहेर पडू शकत नसते. मग जेव्हा आपण फ्री असतोय तेव्हा तो फ्री नसतोय, तो फ्री असतोय तेव्हा आपण फ्री नसतोय. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्यात जे की मी आता एक्सपिरियन्स करायला लागलो आहे, त्यावरून तुम्हाला सांगायला लागलो आहे. बघू, थोडासा रंग मिळाला तर पाटलाला लावतो. सुट्टी देत नाही, वैभ्यामध्ये यायला लागलाय. आपला सण आहे तो, आपण साजरा केलाच पाहिजे. हा चली रे हँड सिग्नलवर चालू आहे. जुन्या दिवसात परत गेलोय आम्ही. वा बेटे वा. पुढचा स्टॉप हा नाश्त्याला थांबूया. लाईफ गोज ऑन एंड 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 ऑन.
इथं रंगपंचमी खेळायलाच पोरं. अरे वा वा बेटे वा. हा ना रंग बरसे भीगे चुनर वाली. रंगपंचमी खेळायला मजा येते पण ग्रुप पण तसा मोठा पाहिजे, खोळ्या डोसक्याचा पाहिजे. आम्ही गावात कसलं खेळत होतो माहिती काय. गल्लीत खेळून झाल्यावर परत गावावर हिंडून सगळ्यांच्या गल्लीत जाऊन धुडकच घालून धोरणा विषय गेले. ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. आणि वा बेटे वा हिरवगार वातावरण चालू झालेलं आहे. कसलं भारी वाटते हा गार. ओके पाटील A few moments later. अरे कॅश नाही आहे मित्रा. नाच पहिला जरा जोरात नाच आहे. त्याचे पैसे देत नाही मी अजिबात. हा मालवण. चला भावानो आज तुमचा दिवस आहे. चला नाश्त्यासाठी आपण थांबलेलो आहे इथे. पहिला स्टॉप आपला. तर राधानगरीच्या घाट मारून झाल्यावर आपण थांबले नाश्त्यासाठी पाटील. आणि तर मिसळ ऑर्डर केल्या इथे आपल्या दोन्ही बाईक्स. तर नाश्ता आपला झालेला आहे आणि चाललोय आपण पुढं. इथं नेटवर्कच नाही आयला. जरा स्टोऱ्या देऊन टाकावं म्हटलं तर. इंस्टाग्रामला फॉलो करा, पाटलाला पण करा. फॉलो सोडू देत. आणि इथं आहे राधानगरी डॅमचं बॅक वॉटर. आणि पाटील ह्याचं वॉटर इथं सोडा लागला आहे. तर चलो निकलते आपल्या लालपरी पांढरी परी. And now we are entering in Fonda Ghat. वा बेटे आला हे होता ना फोंडा. काय एक व्ह्यू आहे. वा बेटे वा बेटे. ऐसा की चला रेस रे बाबू. काम चालू आहे, काम चालू आहे. बहुतेक घाट फोडा ओंकार संकली बंद करा. तर घाटात पूर्ण सगळं काम चालू आहे. अरे कुठे आलास म्हणा. घे की तिकडे तुझ्या आजीचा फटाकाडी. वा वा चालू झाला वाटतं घाट चांगला. मागं सगळं काम चालू आहे. साईडची जी गटर आहे तिचं काम चालू आहे. घाट एवढा कसं काय खराब झाला आहे. लईच खराब आहे. ही पूर्ण माती पडल्या. कुठं कॉर्नरिंगला घसरलं तर काय करताय. गप शिस्तीच गेलेलं परवडते. हाय द ब्रेक्स. तर घाट संपला. घाट लय बेकार होता. काय म्हणून आलो इकडं. अनुस्कारात नाही यायचं होतं आपल्याला खरं म्हणजे. आणि इकडं आलो आहे ईशाला गणले. पण आयुष्याला घाट लय बेकार होता. तर पाण्यासाठी स्टॉप घ्या. तर आलो आपण कोकणात. आणि ती गरमी जी आहे ना ती जाणवा लागल्या. आता मी थांबल्याला तर असं घामघाम झालं. आणि त्यानंतर गाडी चालू केल्यावर जे वारा येतोय. हा 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 हा. एसीला तो एसीपेक्षा पण शेवट विषय आहे तो. पण वैभाला कॉल केला. वैभा येतो म्हणलाय ओरोसमध्ये.
तर ओरसमध्ये जाऊन थांबतो आम्ही आता. आई ग कसलं भारी वारा लागला आहे. ऊन एवढा आहे पण आता ते वारा लागला त्यामुळे आहा सुकून आहे भाई. सुकून सुकून का नाम सुना आहे. हायवेला आपण लागलोय आणि निवांत क्रूज करत चाललोय 80-90 ना. अजून एक 25 किलोमीटर आहे ओरोस इथून. तर ओरोसला जाऊया आणि तिथून मग जाऊया मंदिरला. तर आपण आलोय आता आणि इथून फक्त 7 किलोमीटर राहिले. आपण या फाट्याला थांबलेलो कारण वैभ्या येणार आहे म्हणून. तर वैभ्या मस्तीचा आला नाही आहे. काहीतरी कारण देऊन नाही म्हणलाय. अजून नाही पण म्हणा ना पूर्ण येतो करत. त्याच्यामुळे आमचा तासभर वाया गेला आता खरं म्हणजे. आतापर्यंत आम्ही पोहोचलो असतो. ठीक आहे काय विषय नाही. चाललोय आम्ही आता. 7 किलोमीटर राहिले पोहोचतोय ना आम्ही आत्ता एवढ्यात. तर पाटील येत आहे आणि इथं बाहेर गाड्या लावायच्या. ते स्टॉल आहे इथं. आपण मस्तपैकी आत्ता कोकम सरबत पिले आणि आता इथनं आत चालत जायचं आहे त्या मंदिराकडे. तर गाडी जाते घंटवल्यात काय आपल्याच नाही. अन्याय हमारे नाही त्यांच्या हो. तर चालले आता आपण आत. तर आज जाऊया. लय वाईट ऊन आहे. लय वाईट म्हणजे लय वाईट ऊन आहे. सांगू शकत नाही. तापाला केवढा वेळ घाम सुटला. लय वेळ घाम सुटला आहे. चला आज जाऊया बघा काय. तर आपलं आता दर्शन झालंय आणि मंदिर एवढं भारी आहे खरोखर आणि एवढं शांत आणि प्रसन्न आहे ना. असं मन शांत झाले माझं. तिथंच बसू वाटालतं आणि बसलो पण थोडा वेळ आम्ही. आता इथनं नियोजन आहे पहिले जेवायचं आहे. जीवे पहिला. पाटील म्हणला कायकिंग करूया. काय कपडे आणले नाहीत काय नाहीत. पडलं पलटी मारलं तर करायचं काय. सगळ्यात मोठा विषय येऊ. तर बघूया तरी काय होते. तसंच जायचं. ऊन तर लय वाट आहे काय कळत झाले. पहिला जेवायचं नियोजन लावूया आणि असं इथनं असं जरा एवढं चालत जायला लागते. एवढं चालत जाऊ आणि पहिला बाईक पण घेऊया आणि जाऊया. जेवणाचं ठिकाण हुडकलं पाहिजे. कायकिंगचं लोकेशन घेतलं आहे. तिकडे जाता आता मध्ये कुठलं लागते तिकडे जाऊया. चलो तर चला आपलं इथलं झालेलं आहे. इथं अनेक सरबत ओढलोय आपण. आई शपथ. आणि आता आपण त्याला खवणे बेचला कारण आपल्याला आता काय किंग. जरा मॅपचं गणित चुकलं आमचं. तर जेवणासाठी स्टॉप आपण घेतला आहे आणि पनीर टिक्का मागवले आपण. पाटील वाढावा सुट्टी नाही. तेवढंच लाईटमध्ये काहीतरी खाऊन हलूया. हे आपले सगळं सामान आपल्या दोन्ही बाईक्स येत आहेत. चलो वडूया आता. तर जेवण तर आपलं झालंय आणि आपण आता चाललोय खवणे बीचकडं. तर जस्ट मी असं इमॅजिन करालोय की आता हे रोड आहे मधनं जो चालला आहे सगळ्या दोन्ही डोंगरांच्या मधून. पावसाळ्यात कसलं असेल इथं जस्ट इमॅजिन. आहे सगळं पूर्ण हिरवंगार आणि रोड असा ओला. वा बेटे जस्ट इमॅजिन आता उन्हाळ्यात एवढं हिरवगार आहे.
कोकण 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 कोकण. चाललोय आपण, आपल्याला करायचं आहे कायाकिंग. तिथल्या एकटाचा नंबर घेतला, त्याला कॉल केलेला, त्यानं लोकेशन पण पाठवला आहे. तिच्याकडे चाललोय आम्ही आता, पण तिथे गेल्यावर ठरवणार आम्ही करायचं का नाही, कारण कपडे पण आणले नाहीत एक्स्ट्रा, जे काय नाहीत. बघूया कसं काय काय होते. कायाकिंगमध्ये जर पडलो तरच भिजतोय, नाही पडलो तर काय विषयच नाही भिजायचा. तेव्हा बघा अडचण नाही आहे, पण तरी पण. वाव, अरे किती बोर्ड आहेत, कसला व्ह्यू आहे आईला, एक नंबर. विषय खोल. तर फायनली आपण आलो इथं कायाकिंग पॉईंट खाऊन इथं. तर गाड्या तर पार्क केल्यात, आपण जाऊया आता खाली, बघू कसं काय काय विषय. आम्हाला जायचं लांब लांब असं, ते झाडा झुडपात नाही येतात, इकडे घेऊन चला म्हणायचं. कायाकिंग करायला आपण आलोय आणि 2 सेपरेट बोट घेतल्यात आपण शिकून. ही सिंगल आहे, हे आपलं जहाज. ओके, तर आपण आहे कायाकिंग मध्ये आणि पुढे बोटीच बोटी आहेत. धडका पाटीला धडकतील, ए भया ए भाई ए. आणि तिकडे पाटील आहे. पाटील काय भ्यालाय काय, पाटील आणि माझ्या बोटीचं पुढं काहीतरी वेगळं चालू आहे. पाटील लांब जरा. पाटील असं म्हणाला दोघांच्या तरी लव्या, कारण आपल्याला जायचं त्या भस्क्यात. भस्का नाही, तो गोवा आहे. तर असा काही विषय आहे पुढं, आणि परत एकदा धडकणार आहे असं आपण वाटा लागले मला, का काय मी एकदा धडकले आता. ठीक बा. अरे 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 अरे, एक नंबर अशी मजा यायला. पाटील काय निवांत, आम्ही पॅडल टाकले आणि सोडून दिले, चालले जिथं चालले. पाटील कसं वाटले, एक नंबर विषय खोला इथं, असली मजा आहे. पाटील झोपतो म्हणलाय, झोप पाटील. आणि तर धडकाधडकी लय वेळा झाल्या, आणि असं का वाटाले अनेकदा धडकणार आहे मी. हे वाचवला भावानं, वाचवलाय भावा. काय सबस्क्राईब करा म्हणून. हा चॅनल सांगा. ओमी 7097. चला खाली करत आम्ही एका अशा पॉइंटला आलोय जिथे आमच्या दोन्ही बोट जुळवल्या, निवांत थांबलोय आणि बोट ऑटोमॅटिक फिरायला लागल्या. काय करायला तेच ते करायला. आणि आम्ही जरा रोड ब्लॉक केलता इथं. हे बाबा हे पडू नको, हे पडलास की आपला विषय. थांबे, हत्यार पहिला व्यवस्थित ठेवतो भावा. काय असलं भारी वाटाले सांगतो, असलं भारी वाटाले की मी तुम्हाला काय बोलू, तुम्ही पण या. पाटील काय म्हणणार आहे. आणि सगळ्यात मोठा आलते सगळ्यात मोठा काय विषय माहिती का, हे प्लॅन मध्ये नव्हतं. हे पहिला विषय. दुसरा विषय एक्स्ट्रा, धडकू नको रे, धडकू नको. कोळायस काय, आज का करलायस, इन्शुरन्स काढलायस का, संपलाय काय. दुसरे कपडे पण आणले नाही. आमचं धाडच बघा, हाय या कपड्यावर केले. भिजलं आम्हाला काही टेन्शन नाही. तर जाऊया रिटर्न. लय लांब आलोय आम्ही, लय म्हणजे बऱ्यापैकी लयच लांब आलोय. रिटर्न जाऊ पण फाटणार आहे आता. पाटील ड्रिफ्ट लेवट मारवले, सुट्टी नॉट धुळावटवाले इथं. चला. तर आधी मध्ये इथं खायला पण काय काय बरंच आहे. आणि पहिली बोट आपली धडकली. पाटील वड की वड. थांब येतो. थांब येतो. टेन्शन घेऊन थांब. हे पहिले ठेवतो. आणि पद्धतशीर पार्किंग केलं आपण. भाऊ काय हॅपी बर्थडे. पण इथं आता कोकम ऑर्डर केले आणि इथं मस्तपैकी नदीच्या मध्ये आपण कोकम पिणार डायरेक्ट कायाकिंग वर. हे विषय खोला आहे. विषय असे कोणाला बी जमत नसते. सपला विषय. कोकम आपला आलेला आहे. चियर्स गाई, चियर्स. आणि हा कागो कोकम एक नंबर झाल्या. शेवटा विषय. त्यात पाण्यात येऊन काय खाणार बिणार असाल तर कॅश ठेवा. आम्ही 15 मिनिट झालं थांबले, पेमेंटच होऊन झाले. तर आपली बोट आता टो करून आपण घेऊन चाललोय. अक्षय पाटलाच्या बोटला आपण आपली बोट बांधल्या. आणि थांबा जरा, अक्षयला मदतची गरज आहे वाटतं. हे तुटते अक्षय तुटते आता. बोट मजा यायला निवांत आहे. पण संपला विषय. ठीक बा. जीव नाही आता. संपला विषय. कायाकिंग करून झाले आमचं आणि असली मजा आली. आई शपथ लेवड मजा लेवड एन्जॉय केलाय मी. ढीक एन्जॉय केलाय. घाम असला सुटलाय बघा. यो सपले खरं सगळं. आणि संध्याकाळी वाजल्यात 6 वाजले असतील का नाही.
इथनं आम्हाला जायचं अजून इथनं अजून 200-250 किलोमीटर काय तर आहे आता. सप्लाय शे पळाडच का मी जायला 10 वाजता आता घरला. हा ठीक आहे, मी यांचं डिटेल्स टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन नक्कीच चेकआउट करा. ओके, सो कायाकिंग आपलं झाले करून. लय वेट एन्जॉय केला आहे मी, लय वेट म्हणजे लय वेट. पण वेळेचं भान राहिलं नाही आम्हाला, आम्ही खेळत बसलो तसंच. तर लेट झाला आम्हाला, 6 वाजल्या येतच. 4:15ला गेलेलो, नियमाप्रमाणे 5:15ला बाहेर पडायला पाहिजे तो. 6:पर्यंत तर आम्ही खेळलो, 5:45पर्यंत, एक अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा. खरोखर ज्याच्याकडे आम्ही गेलेलो ते भारी होतं, पोरगं एक नंबर होतं. त्याचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जरी आला खवणे बीचला कायाकिंग करायला तर त्याच्याकडेच जावा, एक नंबर पोरगा आहे. तर आता रिटर्नचा प्रवास आपण चालू केला आहे. जरा भिजलो आहे, सगळ्यात मोठा स्टंट काय, कपडे नाहीत काय नाही, मी थाय तेच आता थोडीशी वल्ली झाल्यात, पण काय करायचं. ठीक आहे, जायचं सांगलीला. ओ ह्यो टर्न लेट आहे. ओके, डन. ठीक आहे, तर हायवे सोडायची वेळ आलेली आहे आपली. आता आपण उतरणार आणि गगनबावडा घाटातून आता जाताना जाणार आहे आपण. ओके, सो फ्रॉम हिअर, अरे कुठं दिसायला घेत तर एक मिनिट. हा येत आहे, सगळे ट्रक आत अडवे लावलेत, कसं कळणार वाहो. तळेरे पासून आता उतरले आपण खाली, आणि पेट्रोलच्या 2च गाड्या. एक छोटासा स्टॉप घेऊ, थोडंसं वॉर्मअप करूया आणि निघूया परत लगेच. तर चहा प्यायला मस्तपैकी थांबलेलो आपण, थोडीशी झोप येऊ दे न येऊ दे अजून, तरी पण एक चहा मारलाय आपण. आणि आता चढणार आहे आपण घाट. इथनं कोल्हापूर अजून 90 किलोमीटर आहे. चहा एक नंबर होता इथं, गोळाचा उसाचा म्हणणार हो तुम्ही. तर कोल्हापुरात आपण आलोय आणि फटाकड्या फुटाल्या. इंडिया जिंकल्या, 100% इंडिया जिंकल्या. तर आपण आलो कोल्हापुरात आणि जेवायसाठी थांबणार आहे आपण, पण सांगलीच्या जवळ. आता तर काय भूक नाही अजून तरी. ठीक बा, कसा आहे विषय, फुल सेलिब्रेशन चालू आहे. हा आणि की बडे तोरळा उठे पाटील, इंडिया जिंकल्या इंडिया. पाटला इंटरकॉम नसलेले तर आई शपथ, आज इंटरकॉम लय मिस केलं काय का असेल आपण. अरे रुको रुको भैया, रुको रुको, आंबे आरिस. आत्ता चालू झालं ते. हां
अशा प्रकारे आपली राईड संपलेली आहे आणि आपण आलोय आता अंकलीमध्ये. चलो बाय बाय. पाटील पण चालले. ठीक आहे, जुदाई का वक्त आ गया. चलो तर जाऊया आपण पण. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा अशाच ब्लॉगसाठी. चलो बाय बाय, गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी जातो, गोळी गेल्यात घराकडे.